महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय स्वर्गीय दादा, खरं तर मी राजकारणात आत्ता आले. तुमचे भाऊ जेव्हा राजकारणात येण्याआधी तुमचे भाऊ जेव्हा कुठलेही प्रस्ताव वगैरे दादांकडे घेऊन जायचे तेव्हा मी जायचे त्यांच्याबरोबर. तेव्हा त्यांना माहिती असायचं की आता एवढा पहाटे आपण मुंबईला आलेलो आहोत. आम्ही 4 वाजता उठून जायचो. एकदा मी हट्ट केला होता मला यायचंय दादांच्या घरी. मी गेले होते तेव्हा 6, मला असं वाटलं कोणी नसेल, आम्ही असेल, आमचं पटकन होईल. पण 6 वाजता एवढी गर्दी होती, पण तरी दादांनी आम्हाला आत घेतलं आणि पहिला प्रश्न असा विचारला, बाई माझ्या कानामध्ये अजून तो आवाज घुमतो, अरे सचिन तू तो उपाशी राहतो, तिला तरी खायला दे. तो कानामध्ये अजून आवाज घुमतो, टोचतंय ते की आपल्याबरोबर आता दादा नाहीये. आपण आपली अवस्था बघतो, सुमित्रा वहिनीची कधी अवस्था आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? खरं हे घरच्यासारखे संबंध होते. खरं आमचं आणि तुमच्या भाऊचं दुर्दैव की आम्ही अखेरचा सलाम दादांना देऊ नाही शकलो, कारण दादा नेहमी कामाला प्राधान्य देत होतो. आणि आता आमचा धर्म हेच आहे की आपला प्रचार जास्तीत जास्त हो, म्हणून आम्ही गेलो नाही. पण मला ह्या निमित्ताने सगळ्यांना हेच विनंती करायची आहे की ज्या राष्ट्रवादी पक्षाला दादांनी उंचावरती ठेवलेला आहे, आता आपलं काम आहे ते त्या उंचापेक्षा जास्त उंच आपण घेऊन जायचं आणि हीच खरी श्रद्धांजली दादांना. एवढं बोलून 2 शब्द माझे थांबवते. धन्यवाद.